इथे मृदंग कला हे कुठेच नाही, इथेच का? त्याचं कारण आहे शंकरजीनं नाचकाम केलं होतं. हे शिवपीठ हे जुनाट. पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथेची पैकी. आणि मृदंग पार्वती आईनं वाजवला आणि त्या तालावर महादेव नाचला. हे भूमी म्हणून इथली मुलं जे तयार होतात महाराष्ट्रभर, ही मृदंग कलेची भूमी आहे. अरे हे पुराणिक वाद्य आहे. हे तबला पेटी नंतर. बाजय ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभा अधिक सुर नारी नबीना सकल असम कला प्रवीणा करई तान बहु गान बहु तान तरंगा. हे पुराण काळातलं वर्णन आहे. इंद्रवादीन मृदंगम, पार्वती आईनं मृदंग वाजवला. ती भूमी म्हणून आमचे पोरं रात्र रात्र प्रॅक्टिस करतात. उद्धवराव रात्र रात्र. इथेच पार्वती आईनं वाजवला आणि महादेवजीनं नाचकामाचा आनंद लुटला होता. घड्याळ पाहू दे. 7 मिनिट आहे अजून. 7 मिनिट आहे अजून. काय मला कोणी वैतागलं नाही वडगावकर. वन्स मोरच आहे अजून. आणि 70चं वय आहे पण तरी 8-9 तास मी बोलू शकतो मांडी न मोडता. आताही तुम्ही अजिबात शेठची टेन्शन घेऊ नका. तुम्ही अजिबात का इथे अनुभव घेतला. रामेश्वरला कथा दररोज कीर्तन 300-400 किलोमीटर, पुन्हा 1000 व्यासपीठावर त्याच वेळेला. समारोपाला साहेबही आले होते. त्यांची इच्छा होती. एकदा आकाच्या स्मरणार्थी आपण मोठा सोहळा तिथं रामेश्वरला केला. न व्हावा वियोग. बस इथं चालू होता. आलं लक्षात. ते काय त्या प्रसंगात आपण वाहून जातो. आमच्या गणेश भाऊनं आमच्याकडे यावर्षी कथा केली. मस्त सुंदर कथाकार कीर्तनकार आता पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाले. आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे. तरी अजूनही कथाकार कीर्तनकार संख्या कमी पडते. वाढले पाहिजे. कारण सांगतो, पाणी गढूळ जास्त झालं आणि तुरटीचे खडे कमी आहेत. अजून गढूळपणा पाण्याचा जास्त आहे आणि तुरटीचे खडे बोटावर मोजण्या इतकेच आहे. म्हणून कथाकारही वाढले पाहिजे, कीर्तनकारही वाढले पाहिजे. आम्हाला तरुण पिढीतल्या सगळ्या कीर्तनकारांचा स्वाभिमान आहे. न व्हावा वियोग. रोहिदास झालं आलं उरकन. तेव्हाचा काळ कराड साहेब माऊलीचा हात धरला पांडुरंगानं. वाढवत नाही 2-3 मिनिटात. एक हात धरला मोठ्या भावानं. बहिणीवर काय परिणाम झाला असेल. आणि जेव्हा बहिणीनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं केलं सुरू, मुक्ताबाईनं, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको. हेच आनंदी आहे देवा. आम्ही झोपत होतो 4घे भावंड, रात्रीचे गेले मायबाप. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान तात आणि माता गेले से तुला. तात आणि माता देवाच्या गळ्याला बिलगून. हे 725 वर्षापूर्वीचा आठवा. देवाच्या गळ्याला बिलगून मुक्ताबाईचं रडणं. तात आणि माता गेली से येथून. हेच आनंदी आहे देवा. तेव्हा मी लहान पांडुरंगा, मी सगळ्यात लहान. माझा भाऊ सोपान सिद्धबेटातल्या झाडीत मी रडायची.
सोपान कडेवर घ्यायचा, रडू नको. आले गाडी, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता. भूक लागली दादा. आपले 2 भाऊ गेले, कोरांना आणतात. ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. माता गेली से येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा ज्ञानदेव निवृत्ती कोरांनाचे अन्न. आमचे 2 भाऊ पीठ मागायला गावात जायचे आणि सांभाळी सोपान मज लागी. मायबाप रात्रीचे गेले देवा, तरी एवढं दुःख नाही झालं जेवढं आता आमचा दादा जाताना होता. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा एवढे दुःख तेव्हा झाले नाही. मुक्ताई रडू लागली, सोपान काका रडतात, निवृत्तीनाथही रडू लागले. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे. शेवटचा प्रसंग समाधीच्या वेळेला हात जोडले माऊलीनं थोरल्या बंधूला. आवरलं नाही निवृत्तीनाथाने, हात फिरवला तोंडावून. शेवटचा प्रसंग, निवृत्तीने हात उतरविला वदना, त्यागीले निधाना ज्ञानदेवा. रडू लागले. शेवटी शिळा ठेवण्यात आली. सगळे संत रडू लागले. नामा म्हणे संत कासावीस सारे, लाविती पदर डोळे असे. नामा म्हणे देवा घार गेली, उडून बाळे दानादान पडेली. बांधल्या पेंडाचा तुटला से, आळ्या तृण रानो माळा पांगलेसे. आणि जेव्हा कुराडे पाटील देवाचं रडणं सुरू झालं,